Good morning students. In this video we are going to discuss the long answer questions based on the lesson Speech on Indian Independence written by Pandit Jawaharlal Nehru. Let us have the introduction of this article here. Basically, let me tell you one thing, that this is a historical address delivered by the first Prime Minister of India, Pandit Jawaharlal Nehru. So, Pandit Nehru was India's first Prime Minister and architect of India. This speech was delivered at midnight on 15th August 1947. He speaks about India's past, remembering the trials the people faced to achieve independence, but also looks forward to India's future as a prosperous and progressive nation. पंडित नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान आणि स्वतंत्र भारताचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. त्यांचं हे प्रस्तुत भाषण त्यांनी 15 ऑगस्टच्या पहाटे म्हणजे 14 ऑगस्टच्या मध्यरात्री 1947 रोजी जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा देशवासियांना संबोधित केलेलं आहे. या ठिकाणी ते भारताचा भूतकाळ विशद करतायत. त्याच वेळेला हे स्वातंत्र्य मिळवण्याकरिता ज्या ज्या लोकांनी कष्ट उपसले, हाल अपेष्टा सहन केल्या, त्या सर्वांची आठवण या ठिकाणी ते काढत आहेत. आणि तरीसुद्धा भारताच्या भविष्याविषयी ते या ठिकाणी भाष्य करतायत की भविष्यामध्ये भारत हा एक प्रॉस्परस आणि प्रोग्रेसिव्ह नेशन असेल. सो दिस इज द फर्स्ट लॉंग आन्सर क्वेश्चन. 5 मार्कांसाठी विचारला जाणारा हा प्रश्न बघा, ज्याचं अप्रॉक्सिमेटली 150 शब्दांमध्ये उत्तर अपेक्षित असते लिहिणं. सो द क्वेश्चन इज हिअर, व्हॉट आर द चॅलेंजेस दॅट फ्रीडम ब्रिंग्स अलॉंग विथ इट. प्रश्नाचा अर्थ आहे, स्वातंत्र्य त्याच्यासोबत कोणती आव्हाने घेऊन येतो. अँड द आन्सर इज हिअर, स्पीच ऑन इंडियन इंडिपेंडन्स इज ए हिस्टॉरिक स्पीच delivered by Pandit Nehru. He delivered it at the midnight of 14th August 1947. Nehru says that India got freedom after a long suppression. India always tried to search a better tomorrow. Now, as we got freedom, our ill fortune has come to an end. This freedom is a step towards the better future. It is an opening of opportunity. The great victories are still waiting. He is concerned about our capacity to accept the new challenges. He says that whether we are brave and wise enough to use the opportunity. The freedom brings responsibility. This responsibility rests upon the sovereign body representing the people of India. We have to work hard to bring our dreams true. The dreams are not only for India but for the world. बघा, या प्रश्नाच्या उत्तरात आपल्याला नेमकं काय अपेक्षित आहे. स्पीच ऑन इंडियन इंडिपेंडन्स हे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिलेलं ऐतिहासिक भाषण आहे. हे भाषण त्यांनी 14 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्री दिलेलं आहे. नेहरू असं म्हणतात की बऱ्याच सप्रेशननंतर, दमनानंतर भारताला हे स्वातंत्र्य प्राप्त झालं आहे. भारताने अगदी सुरुवातपासून आपले प्रयत्न केलेले आहेत उज्ज्वल भवितव्यासाठी, फॉर बेटर टुमॉरो. आता आपल्याला की स्वातंत्र्य प्राप्त झालं आहे, आपलं दुर्दैव आता संपलेलं आहे आणि म्हणूनच हा दिवस महत्त्वाचा आहे. हे स्वातंत्र्य म्हणजे आपल्या बेटर फ्युचरच्या दिशेने टाकलेली एक पहिली स्टेप आहे, पहिलं पाऊल आहे. खरं म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे संधीकरिता उघडलेलं एक दार आहे. तरीसुद्धा ग्रेट व्हिक्टरीज अजून आपली वाट पाहून राहिलेल्या आहेत. अजून बरेच विजय आपल्याला प्राप्त करायचे आहेत. पंडित नेहरू यांना या नवीन आव्हानं स्वीकारण्याच्या आपल्या क्षमतेविषयी काळजी वाटते आहे. ते असं म्हणतात की आपण पुरेसे शूर आणि शहाणे आहोत का ही नवीन संधी उपयोगात आणण्याकरिता. खरं म्हणजे स्वातंत्र्य त्याच्यासोबत येताना जबाबदारीसुद्धा घेऊन येत असते आणि ही जबाबदारी
आपण जे एक सार्वभौम सदस्य आहोत त्या संसदेचे, यांच्या खांद्यावर प्रामुख्याने आहे. आपल्याला बरीच मेहनत करायची आहे आपली स्वप्न प्रत्यक्षात आणण्याकरिता, आणि ही स्वप्न फक्त भारताकरिताच नाही तर अख्ख्या जगाकरिता आहेत. सो दिस वॉज द क्वेश्चन अँड द आन्सर दॅट इज एक्सपेक्टेड हिअर. पुढचा क्वेश्चन बघू आपण. अँड हिअर इट इज ऑन युअर स्क्रीन. डिस्क्राईब नेहरूज व्हिजन ऑफ इंडिया. पंडित नेहरू यांचं भारताविषयीचा व्हिजन काय आहे, दृष्टी काय आहे, कशा रीतीने नवीन भारत ते या ठिकाणी व्यक्त करतायत बघा. तर मग स्पीच ऑन इंडियन इंडिपेंडन्स इज अ हिस्टॉरिक स्पीच डिलिव्हर्ड बाय पंडित नेहरू. He delivered it at the midnight of 14th August 1947. Nehru says that freedom is an opening of opportunities. We have to be brave and wise enough to use and understand these opportunities. We have to work hard to bring our dreams true. The dreams are not only for India but for the world. Nations and people are closely bound today. So, we cannot think of our nation only. Nehru wanted to build a noble mansion of free India. The future beckons us in many ways. We have to bring freedom to the common man, farmer and worker. We have to fight and end poverty, ignorance and disease. Our aim is to build a prosperous, democratic and progressive nation. We should develop an institution which will ensure justice to every man and woman. बघा, तर याचं नेमकं आपल्याला काय अर्थ अभिप्रेत आहे या प्रश्नाच्या उत्तरात आपण नेमकं काय लिहिणार. तुम्हाला स्क्रीनवर जे दिसते आहे अशा पद्धतीचं उत्तर अपेक्षित आहे. त्याचा अर्थ बघा. पहिल्या पॅराग्राफचा अर्थ तोच आहे जो आधीच्या उत्तरामध्ये आपण सांगितलेला होता. येथून बघा, नेहरू म्हणतात की स्वातंत्र्य म्हणजे संधीची द्वारे आहेत. आपण पुरेसं शूर आणि शहाणं असलं पाहिजे ह्या सगळ्या संधी समजून घेण्याकरिता आणि वापरण्याकरिता. आपल्याला भरपूर मेहनत करायची आहे आपली स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी. ही स्वप्न काही फक्त भारताची एकट्याचीच नाही आहेत, तर आपण जगाच्या दृष्टीने स्वप्न पाहतो आहे. अख्ख्या जगाचं कल्याण आपल्याला साध्य करायचं आहे. हा देश आणि देशातील जनता आज एकमेकांसोबत एका विशिष्ट नात्यामध्ये गुंफलेली आहेत, आणि म्हणून आपण फक्त आपल्या एकट्या देशाचाच विचार करून चालणार नाही. खरं म्हणजे नेहरूंना स्वतंत्र भारताचा एक आदर्श असा महाल उभारायचा आहे, एक नोबल मॅन्शन त्यांना तयार करायचं आहे. ते त्यांचं स्वप्न आहे. आपलं भविष्य आपल्याला बऱ्याच मार्गांनी खुणावून राहिलं आहे. आपलं उज्ज्वल भविष्य त्या ठिकाणी आहे आणि ते आपल्याला खुणावते आहे. आवश्यकता आहे ती फक्त आपल्या मेहनतीची. आपल्याला हे स्वातंत्र्य सामान्य जनता, शेतकरी आणि मजूर, कामगार यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. आपल्याला दारिद्र्य, अज्ञान आणि आजार नष्ट करायचे आहेत. आपलं ध्येय हे एक वैभवशाली, लोकशाही आणि प्रगतशील राष्ट्र उभारणीचं आहे. आपण अशा पद्धतीच्या संस्था उभारायच्या आहेत की ज्या भारतातील प्रत्येक स्त्री आणि पुरुष यांना न्याय प्रदान करतील. तर अशा रीतीने हा क्वेश्चन. सो धिस इज नेहरूज व्हिजन ऑफ इंडिया. पंडित नेहरूंचं भारताचं व्हिजन अशा पद्धतीचं आहे. सो डिअर स्टुडंट्स, हे 2 लॉंग आन्सर क्वेश्चन्स यू हॅव टू प्रिपेअर इट व्हेरी वेल and have more and more practice. Thank you very much. Shall meet in the next video. Till then, bye bye.